लक्षात ठेवण्यासारख्या स्मार्ट 10 किचन टिप्स. नंबर 1. उन्हाळ्यातील दिवसात कपडे आरामदायक सुती कपडे घालावेत, जेणेकरून शरीराला जास्त घाम येणार नाही. कपड्यामधून हवा शरीराला मिळेल. नंबर 2. उन्हाळ्यामध्ये डिहायड्रेशन होऊ नये यासाठी फळाचा रस व नारळ पाणी घेत राहावे. नंबर 3. लवंग गरम करून झुरळे येतात त्या ठिकाणी ठेवा. खास करून फ्रीजच्या रबरमध्ये झुरळे जास्त आढळतात. अशा ठिकाणी लवंग ठेवल्यास झुरळे येत नाहीत. नंबर 4. उवाची समस्या तुम्हाला असेल तर केस तुरटीच्या पाण्याने धुवावे, समस्या नाहीशी होईल. नंबर 5. घरात चांदीची भांडी असतील तर चांदीची भांडी चिंचेच्या साहाय्याने स्वच्छ करावी, त्यामुळे ती पूर्वीसारखी चमकतील. नंबर 6. कारल्याची भाजी किंवा मेथीची भाजी शिजवताना झाकण न लावता शिजू द्यावी, भाजी कडवट होणार नाही. नंबर 7. पपई आपल्या आरोग्यासाठी जेवढी हितकारक आहे तेवढीच आपल्या चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळे पिकलेल्या पपईचा तुकडा मॅश करून त्यात 1 टीस्पून दुधाची मलाई टाकून पेस्ट चेहऱ्याला लावावे आणि सुकल्यानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवावा. चेहऱ्यावरील वांगाचे पिंपलचे डाग जाऊन चेहरा चमकदार दिसतो. नंबर 8. दूध आणि दुधाची सायमध्ये चिमूटभर हळद टाकून मिक्स करावे आणि आंघोळीच्या आधी चेहऱ्याला लावून घ्यावे. हे केल्यास चेहऱ्याची त्वचा मऊ होऊन उजळते. नंबर 9. मॉइश्चरायझर घरच्या घरीच करायचे असल्यास लिंबू आणि गुलाब पाणी आणि ग्लिसरीन समप्रमाणात घेऊन रोज सकाळी आंघोळीनंतर हातापायांना लावावे. दिवसभर त्वचा मऊ राहून उजळते. नंबर 10. शेवळ्याची खीर चविष्ट होण्यासाठी खिरीमध्ये 1 टीस्पून कस्टर्ड पावडर दुधात मिक्स करून घातल्यास खीर छान घट्ट बनते आणि चविष्ट होते. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप आभार. व्हिडिओतील टिप्स उपयोगी असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन माहिती व टिप्ससाठी आपल्या मीनाताई किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनही प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन प्रथम तुम्हालाच मिळेल. धन्यवाद.